मध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे त्याआधी पुण्यातनं एक महत्त्वाची अपडेट। कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांसमोर अंगावर काटा आणणारा आपला अनुभव सांगितलाय। माझ्यासमोर पतीला गोळ्या घातल्या असं संगीता गणबोटे म्हणाल्यात। मदत उशिरा मिळाली तोपर्यंत कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला होता असंही त्यांनी यावेळी शरद पवारांना सांगितलं। तर आम्हाला अजाण म्हणा असं सांगत होते। एका मुस्लिमानं अतिरेक्यांना अडवलं तर त्याला सुद्धा गोळ्या घातल्या अशी ही कैफियत संगीता गणबोटेंनी मांडली आहे। नेमकं काय म्हणालात ते आपण सविस्तर पाहूयात। तर माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या, आम्हाला अजाण म्हणा असं सांगण्यात आलं होतं। तिथल्या महिलांनी मोठ्यानं अजाण म्हणायलाही सुरुवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे असलेल्या पुरुषांना मारून टाकलं। आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाहू अकबर असं म्हणायला लागलो। आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्याची सुद्धा मदत मिळाली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता। एका स्थानिक मुस्लिमानं अतिरेक्यांना अडवलं, पण अतिरेक्यांनी त्याला सुद्धा गोळ्या घातल्या। तुम्ही निरपराध लोकांना का मारता असं तो स्थानिक मुस्लिम अतिरेक्यांना म्हणत होता। आम्ही पळत सुटलो, चिखलात आमचे पाय गुडघ्यापर्यंत रुतत होते। आमचे घोडेवाले मुस्लिम होते, ते खूप चांगले होते। हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला सुद्धा आले। सहा अंगावर काटा आणणारा अनुभव संगीता यांनी यावेळी सांगितला। ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, तर त्यांनी आमच्या माणसांना मारून 27 लोक होते, 4 जण आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता। त्याला बोलवून घेतलं, आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ। आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो। मग तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती। मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते। आम्ही पळत सुटलो तिथून। नंतर आमचे बुट बिट सगळे ते चिखलात अडकले। मग तिथं बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं। मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत। आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली, तो पण खूप ढसा रडला। आणि एकाला तर गेटच्या तिथं तो मुस्लिमच होता, तो म्हटला तुम्ही कशाला निर्बल लोकांना मारते, त्यांनी काय चुकी केली, तर त्याला तर कपडे काढून गोळ्या काढल्या। इतकं केलं तर आपल्याला मारताय तर त्याला